त्या भावना आपण आईजवळ व्यक्त करू शकतो, आईच्या गळ्यात पडून रडू शकतो, आईला 2 शब्द सांगू शकतो का मला हा त्रास होतोय मम्मी. आई विना म्हणजे पूर्ण अधुरं आहे सगळं जीवन. बाळ म्हणणारी फक्त आई असते आणि तिचं महत्व कधीच कमी होऊ शकत नाही. ज्याला आई नाही त्याला खरंच आईची किंमत आहे काय कळते. आणि माझी आपल्या चॅनलद्वारे मी सांगू इच्छितो का ज्यांना आई आहे त्यांनी खरंच आईला मातृदिनानिमित्त आवाज जनतेच्या न्यूज चॅनलने नागरिकांशी खास संवाद साधत आईविषयी त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि यावेळी अनेक भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. कुणासाठी आई म्हणजे माया, कुणासाठी संघर्षाची प्रेरणा, तर कुणासाठी संपूर्ण आयुष्याची ताकद. नागरिकांनी आपल्या आईबद्दल बोलताना भावना व्यक्त केल्या आणि अनेकांच्या डोळ्यांत अश्रूही पाहायला मिळाले. एका युवकाने सांगितले, आई हीच माझी पहिली गुरु आहे, तिच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलो. तर एका महिलेने भावना व्यक्त करत म्हटलं, आई कधी स्वतःसाठी जगत नाही, ते कायम आपल्या कुटुंबासाठी झटत असते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाने आईच्या त्याग, प्रेम आणि ममतेला सलाम केला. मातृदिनाच्या निमित्ताने आवाज जनतेच्याने घेतलेल्या या विशेष संवादातून आईबद्दलचा आदर आणि प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले. नमस्कार, मी विजयाताई बारसे. आज 10 मे म्हणजे आज मातृत्व दिवस, मदर्स डे. तसं पाहायला गेलं तर रोजचाच दिवस हा आईचा आहे. आईने आपल्याला जग दाखवलं, आईने आपल्याला दुनिया दाखवली, आईने आपल्याला सर्वस्व दिलं. माझं एवढंच सांगणं आहे लोकांना, मुलांना, मुलींना, का आई वडिलांचा सन्मान करा. जोपर्यंत आई आहे, जोपर्यंत वडील आहे, तोपर्यंत सगळं जग आहे तुमच्याकडं. पण ज्या दिवशी तुमच्याकडून आई आणि वडील ह्या 2 गोष्टी हरवतील, त्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही कोटीने कमवा तरी पण ते शून्य राहील. तुम्ही कोटीने कमवा, काही करा तुम्ही, पण ज्या वेळेस तुम्हाला असं वाटत ना मन हळून येईल ना, तर कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू असं होईल. आणि त्यावेळेस जर आई असली ना घरात, तर त्या भावना आपण आईजवळ व्यक्त करू शकतो, आईच्या गळ्यात पडून रडू शकतो, आईला 2 शब्द सांगू शकतो का मला हा त्रास होतोय मम्मी, आई, असं बोलून मन व्यक्त होऊ शकतं. कशी का असं नाही, तुटकी मुटकी आजारी ती घरात पडलेली का व्हायना असावा. आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो आपल्याला फोन येते आईची का लवकर घरी ये, लवकर घरी ये. त्याला पण काहीतरी कारण असतं. आज आम्हाला आई नाही तर आम्हाला असं वाटतं आम्हाला फोन का नाही येत. रात्री 8-8, 9-9, 10-10 वाजतात घरी जायला, पण आईचा फोन नाही येत. ज्याला आईचा फोन येतो ना ते कट करतात, हातान देती, फोन करते. हा गैरसमज आहे मुलांना, हा गैरसमज आहे. आम्हाला आज आमच्या फोनच्या स्क्रीनवर असा आई शब्द नावाचा फोन कधीच येत नाही. आम्ही ना त्या गोष्टीला आमच्या नशिबात नाही, तुमच्या नशिबात आहे तर त्याचा मान सन्मान करा. आईकडे लक्ष द्या. आईने तुम्हाला जग दाखवलं, आईची काळजी घ्या बस. चला तर मग मित्रांनो, ग्राउंड रिपोर्ट करूया आज का आईबद्दल कोणाचं काय मत आहे. भाऊ, आज मातृत्व दिवस, मदर्स डे, तर काय सांगू शकता तुम्ही मदर्स डे विषयी. आईबद्दल बोलायचं म्हणलं ना काय आता सगळे शब्द कमी पडतील, एवढं आईचं महत्व आहे प्रत्येकाच्या आयुष्यात. मग ते आई प्राण्यांची असो म्हणजे एखाद्या पशुची असली तरी ती आईचं महत्व आहे, ममत्व आहे आईकडं जेवढं आहे. माणसाच्या तर आपल्या तर विचाराच्या पलीकडे आहे. आणि जगामध्ये सर्वश्रेष्ठ म्हणजे ते म्हणतात आई विना म्हणजे पूर्ण अधुरं आहे सगळं जीवन. आज आपण किती वयाचं किती जरी झालो तर आईसाठी तर आपण लहान असतो, तसंच आई आपल्यासाठी सुद्धा म्हणजे आपण किती मोठे झालो तर आई पाहिजे असते शेवटपर्यंत. असं वाटतं आई आपल्याजवळ असावी. आजही आता माझ्या आईला जाऊन आता 4 वर्ष 5 वर्ष झालेत, पण आजही घरी गेल्यानंतर असं वाटतं अरे इथंच बसलेली होती, आपली वाट बघत असते. जरी आपण आपल्या व्यवसायात गुंतलेलो असतो तरी आई आपली वाट बघत असते की हा येईल, जेवण करल. आणि आपण काय फक्त बाकीचं काही बोलू शकत नाही, पण तिथं गेल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जे हसू असायचं खूप म्हणजे समाधान वाटायचं की आई आहे ती त्या ममतेनीच आपल्याकडे शेवटपर्यंत बघत असते. बाळ कसं वागलं, कधी कोणी दूर केलं तरी आई कधीच बाळाला लांब करू शकत नाही, असे आईचं महत्व आहे. तो आज मातृ दिवस आहे,
तर आपण मातृदिनाविषयी काय संदेश देऊ इच्छितो? आज तुम्ही म्हणताय सगळे की आज मातृदिन आहे, पण मला असं म्हणायचं की ज्या आईमुळं आपल्याला सगळे हे दिवस पाहायला मिळालेत, त्या आईचा फक्त एक दिवस कसा असू शकतो? कारण सगळे दिवसच हे आईचे, जे सगळे दिवस आपल्याला तिच्यामुळे मिळाले ते सगळ्या दिवशीच मातृदिन असतो असं मी मानतो मुळात. आणि आईबद्दल काय बोलणार, नाही का? आईबद्दल बोलायचं म्हणजे कुणाला शब्द सापडू शकत नाही. जगातली अशी कोणतीच व्यक्ती नाही ज्या आईने आपली निर्मिती केली तिच्यासाठी शब्द कुठून निर्माण करायची. आता खरा प्रश्न आहे, पण तुम्ही विचारलं म्हणून मला एक शेर आठवला. मुनव्वर राणा आहेत, मुनव्वर राणा सुप्रसिद्ध शायर आहेत. ते म्हणतात की चलती फिरती आंखों से अज़ा देखी है, चलती फिरती आंखों से अज़ा देखी है, मैंने जन्नत तो नहीं देखी लेकिन माँ देखी है. म्हणजे आईची तुलना तुम्ही देवाशी करू शकत नाही, स्वर्गाशी करू शकत नाही, कशाशीच करू शकत नाही. कारण त्याच्या पलीकडे आईचं महत्त्व आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. आई काय असते हे अगदी प्राणी असो, म्हणजे जनावरं असतील, जनावरांपासून मनुष्य प्राण्यापासून सगळ्यांना आईचं महत्त्व आहे. आईशिवाय दुसरं जगात काहीच नसतं. म्हणजे लहानपणापासून प्रत्येकाची प्रायोरिटी आई असते. म्हातारा होस्तवर सुद्धा आईच असते. म्हणजे एखादा बाप, एखादा मुलगा ज्यावेळेस म्हातारा होतो, त्याचे मुलं तरुण होतात, ते त्याला म्हातारा म्हणायला लागतात. पण ती एकमेव आई असती जी त्याला कधी म्हातारा होऊ देत नाही. कारण ती घरात गेल्यावर त्याला जाणीव करून देते की माझं बाळ आलं आहे. हे बाळ म्हणणारी फक्त आई असते आणि तिचं महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही. आज मदर डे आहे, पण मदर डे बद्दल मी ज्या आई असतात त्यांना मी शुभेच्छा देतो. पण मदर डे निमित्त मी एक एवढं सांगू शकतो का ज्याला आई नाही त्याला खरंच आईची किंमत आहे काय कळते. आणि माझे आपल्या चॅनलद्वारे मी सांगू इच्छितो का ज्यांना आई आहे त्यांनी खरंच आईला जपा. आई आहे तर सर्व काही आहे आणि आईची काळजी घ्या. आणि आपण सर्व काही कमवू शकतो, पण आई गेल्यानंतर त्याचं दुःख काय असतं हे सगळ्यांना कळतं. म्हणून आई आहे तर सावली आहे. म्हणून आपल्या चॅनलद्वारे मी आई आज मदर डेच्या मी सर्व मातांना शुभेच्छा देतो. थांबतो. आणि एक का अशा खूप हे असतात, काही गोष्टी अशा असतात का त्याच्या पण माणसाचा अंतकरणापासून त्या फारच एकदम माणसाला असं वाटतं की प्रत्येक आईची इच्छा असते मुलं आपल्याला व्हावं, असं व्हावं तसं व्हावं. पण मग काही गोष्टी किंवा काही परिसर त्याला अनुसरून नाही होत, लागू होत नाही. त्यासाठी चांगल्या याच्यामध्ये, चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये, चांगल्या संस्कारामध्ये मुलं वाढले पाहिजे. आणि मुलांचं भवितव्य हे आईला असं वाटतं माझ्यापेक्षा माझ्या मुलाला माझे दोन सुख जास्त भेटले पाहिजे, दोन गोष्टी जास्त भेटल्या पाहिजे. माझ्या बाबतीत असं झालेलं होतं की मी जीव गहाण ठेवलेला होता. ज्यावेळेस मुलगा कोमात गेला तर इतका कोमात गेला तर डॉक्टरने 0 मिनिटात सुद्धा गॅरंटी दिली नव्हती. पण मी तसेच त्याला समज केलं. तर आतापर्यंत 22 वर्षाचा मुलगा होता. माझ्या पूर्ण तळ हाताच्या थोडं त्याला जपलेलं आहे. आजकाल तरुण पिढी ही मोबाईल मुळे आणि व्यसनाधीन झालेली. आणि प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझ्यापेक्षा माझ्या मुलाला 2 सूट जास्त, त्याच्यामुळे ते त्यांची प्रत्येक गोष्ट आई वडील त्यांची हौस पूर्ण करतात. परंतु मुलं पण त्याचे अर्थ समजून घेत नाही आणि त्यांना वेगवेगळी म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त 2 पैसे जास्त मिळाले तर त्यांना आई बापाच्या गरिबीची जाणीव होत नाही. ते व्यसनाधीनतेकडे आईला वाटतं मुलगा आपला शहरामध्ये पण मुलगा तिकडे काय करतो या डोळ्या बाबड्या आईला काहीच माहित नसतं. आणि मग मुलं त्याचा गैरफायदा घेतात, व्यसनाधीन होतात. त्याच्यामुळे हे लहानपणापासून जे तळ हातावरच्या फोडापर्यंत मुलं जपलेले असतात. आणि बाहेर गेल्यानंतर ते बाहेर काय करतात काय नाही करत. आईला सांगतो मी बाहेर कॉलेजला जातो का कॅफेच्या कट्ट्यावर बसतो का पुढे बसतो. मातृत्व दिवसाबद्दल एवढंच सांगणार आहे की आजकालची जी पिढी आहे ना ही फार बदलत चाललेली. आईचे जे संस्कार आहे हे मुलाला लागले पाहिजे.
यासाठी मुलांनी पण आईचे आज्ञा पालन केलं पाहिजे आणि आईनी पण मुलांना प्रेमाने संस्कार घातले पाहिजे. आई वडिलांची सेवा केल्यामुळं चारिधाम घडतं मान. आई वडिलांची सेवा हीच सर्वात श्रेष्ठ आहे. मातृ पितृ देव भव. आई वडिलांना विसरू नका. आई वडिलांशिवाय काहीच येत नाही. माता पिता म्हणजे एकदम पहिली सेवा आई वडिलांची, म्हणून देवाची सेवा. आई वडिलांच्या चरणामध्ये चारिधाम आहे. आई वडील म्हणजे सत्यमेव जयते. आई वडिलांना विसरणं म्हणजे महामूर्खपणा आहे. विसरायला नाही पाहिजे. आई वडील म्हणजे तीर्थधाम आहे, त्यांच्याशिवाय पर्याय नाही. काही मुलं आई वडिलांना आश्रमात टाकतात, त्यांची सेवा करत नाही. लग्न झालं का त्यांचं मुलांना आई वडिलांना हे विसरून जातात. लग्न झालं का हे करायला नाही पाहिजे. माता पिताचं यांना अजून काही किंमत येत नाही. माता पिता म्हणजे काय आहे ते त्यांना अजून त्याच्यातलं हे नाही आहे, ज्ञान नाही. आई वडिलांशिवाय पर्याय नाही आहे. आजकालच्या मुलाबाळांनी ना आई वडिलांना सांभाळलं पाहिजे, म्हणजे रक्षण केलं पाहिजे. कुणाचं कामाला वगैरे पाठवलं नाही पाहिजे, त्यांचे हाल नाही केले पाहिजे. आश्रममध्ये नाही पाठवलं पाहिजे. त्यांना कसं काय सकाळ संध्याकाळ जेवण द्यायला पाहिजे, सांभाळलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्याचा दवाखाना केला पाहिजे. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तरी मला मातृदिनानिमित्त एवढंच सांगायचंय की प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. कुठल्याही प्रकारे गुन्हेगारीच्या क्षेत्रात गेलं नाही पाहिजे, कारण की गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये जर गेले तर आपल्या आई वडिलांना त्याचा खूप त्रासही होतोय आणि दुःखही होतंय. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपल्या आई वडिलांनी जे काही केलं त्याचं भान ठेवून व्यवस्थित वागलं पाहिजे. तसेच आई वडिलांना आईवडिलांचा सांभाळ केला पाहिजे. आईवडिलांनी आपल्यासाठी खूप कष्ट केलेले, त्याची जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या म्हातारपणाचा सहारा झाला पाहिजे. आज मी जे काही आहे ते माझ्या आईवडिलांमुळेच आहे, इथपर्यंत आलेले आहे. तुम्ही आईविषयी काय सांगता? आज 10 मे रोजी मदर्स डे हा साजरा केला जातो जगभर. त्या निमित्ताने मी इथं एवढंच सांगू इच्छितो की आता मी श्रामपूरमध्ये राहत असताना मी बरेचसे बघतो म्हाताऱ्या आई बापांना लोक भीक मागायला लागतात, म्हणजे आई बापाला सांभाळत नाही, त्यामुळे आई बिचारे भीक मागतात रोडला. मी या दिवशी एवढं सांगू इच्छितो की मदर दिवसाचा जर खरं तुम्हाला आई बापाला जर सांभाळलं तर खरं हा मदर्स डे हा साजरा होईल, अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की आज मदर दिवस निमित्त सगळ्यांनी आई बापाला सांभाळावं, अशीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आईविषयी सांगायचं काय तर आपण जो जगतोय तो दिवसच आईमुळे आहे, त्यामुळे आईला जपा. आई आहे तर सर्व काही आहे. रात्री जर आपल्याला उशीर झाला घरी जायला तर ती बिचारी जेवत पण नाही आणि काळजीने आपल्याला खूप सारे फोन करते. जोपर्यंत आपण घरी जात नाही तोपर्यंत ती जेवत सुद्धा नाही. त्यामुळे आईला जपा, तिला समजून घ्या. याच मातृदिनाच्या शुभेच्छा.